अर्थतज्ञ अजय वाळिंबे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. आज लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं स्वप्न पाहत असताना रोजगारासंदर्भात महत्त्वाची घोषणा केलेली आहे. युवा पिढीकरता महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे. इतकंच नाही तर टॅक्स विषयी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलेलं आहे. सुरुवातीला सर जीएसटीच्या मुद्द्यावरच येते. नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स या संदर्भात घोषणा आज लाल किल्ल्यावरून करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणतात की यानं टॅक्स तर कमी होईलच, शिवाय रोजच्या वापराच्या वस्तू देखील दर देखील त्याचे नियंत्रणात येतील, कमी होतील, असं त्यांचं म्हणणं आहे. कसं पाहताय एकूणच तुम्ही या सगळ्या घोषणेकडे? सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस आपल्याला खूप महत्वाचा आणि चांगला गेला असं म्हणायला पाहिजे कालपासून. कारण S&P जी एक जागतिक नामांकन पतमापन संस्था आहे, त्यांनी भारताचं नामांकन BBB- वरनं BBB केलेलं आहे. ज्यामुळे आपलं पतमापन वाढल्यामुळे आता आपल्याला बॉरो करणं म्हणजे आपण जे परदेशातून कर्ज घेतो ते स्वस्त मिळू शकेल आणि ओव्हरऑल भारताची पत जागतिक बाजारपेठेत वाढल्याचं दिसतं. आता त्यांनी कारणं काय दिली त्याकरता? तर त्याकरता त्यांनी दोन महत्वाची कारणं दिली आहेत, की अमेरिकेने जरी तुमच्यावरचा 50% टॅरिफ जरी कायम ठेवला, तरी सुद्धा भारताला जास्त प्रश्न येणार नाहीत. कारण भारताचं इंटरनल कन्झम्पशन हे खूप जास्त आहे. तसंच जवळपास आपण जरी आपलं एक्सपोर्ट व्यवस्थित असलं तरी आपलं इम्पोर्ट कंपॅरेटिव्हली कमी आहे, कारण आपलं इंटरनल कन्झम्पशन जास्त आहे. आज जे मोदीजींनी सांगितल्या त्या 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि ह्या जागतिक आता जे वातावरण आहे जागतिक बाजारपेठेतलं आणि जे आता ट्रम्पमुळे जे काही घडामोडी होत आहेत सगळ्याच आणि सगळे देश ज्याप्रमाणे दडपणाखाली आहेत, त्यामध्ये आज पंतप्रधान मोदीने मला वाटतं 5 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्या कुठल्या? तर सर्वात पहिलं म्हणजे आत्मनिर्भर भारत, जे पहिल्यापासून ते सांगतायत. दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांनी आता भारतामध्ये सेमीकंडक्टर युनिट ज्याच्यावर आपण प्रचंड अवलंबून होतो, त्याचा प्रोडक्शन आपल्याकडे जवळपास 6 युनिट्समध्ये चालू झालेला म्हणजे आता लवकरच होईल, प्लस 4 युनिट्स म्हणजे टोटल 10 युनिट्स मधून आपलं सेमीकंडक्टर प्रोडक्शन चालू होईल आणि त्याचा एक्सपोर्ट चालू होईल. त्याची आपण निर्यात चालू करायला सुरुवात करू. तिसरं महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही आता सांगितलं की विकसित भारत रोजगार योजना जी त्यांनी अर्थसंकल्पात जाहीर केली होती, की आता मोस्टली ज्यामध्ये जे स्किल्ड वर्कर आहेत, ज्यांच्याकडे एज्युकेशन आहे, ज्यांच्याकडे टेक्निकल एज्युकेशन आहे किंवा जे स्किल्ड आहेत, त्या सगळ्यांकरता नोकऱ्या सरकार आता तुम्हाला इंटर्नशिप देईल आणि मोठ्या-मोठ्या कंपन्यांशी कनेक्ट करून तुम्हाला साधारण महिना 5,000 ते 15,000 पर्यंत पगार मिळू शकेल. हा रोजगार वाढवण्यासाठी युवा आपल्या भारताच्या युवा पिढीसाठी ही खूप मोठी आणि महत्वाची घोषणा आहे असं मी मानतो. नंतर तुम्ही आता जसं म्हणाल तसं जीएसटी. बऱ्याच जणांच्या आरडाओरडा आहेत म्हणजे बऱ्याच जणांचं अशी कंप्लेंटही आहे, की जीएसटीमध्ये आपण सगळेच म्हणजे आता कसं आहे जीएसटी हा अप्रत्यक्ष कर आहे आणि अप्रत्यक्ष कर हा केवळ हा सगळेच जण भरतात. डायरेक्ट टॅक्स हा श्रीमंत लोक भरत असतात किंवा ज्यांचं एक इन्कम ठराविक इन्कम लेवलच्या वर असतं ते डायरेक्ट टॅक्स भरत असतात. पण इनडायरेक्ट टॅक्स अगदी गरीबातला गरीब किंवा श्रीमंत सगळ्या जणांना सारख्या प्रमाणात असतो. आता मला असं वाटतं की जे मोदीजीने व्यक्त केलेलं आहे त्याच्यानुसार ज्या रोजच्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यामधला जीएसटी कमी होण्याची शक्यता आहे. जसं मी तुम्हाला आता पहिल्यांदा सांगितलं की आपलं कन्झम्पशन जास्त आहे. त्या कन्झम्पशनला बूस्ट देण्याच्या दृष्टिकोनातून जे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातही जाहीर झालं मगाशी म्हणजे आधी आपण गेली 2 पतधोरणं बघतोय ज्याचं आवर्जून उल्लेख केलाय S&Pने. त्यानुसार सुद्धा आपलं कन्झम्पशन इंटरनल वाढायला पाहिजे. त्यामुळे जर का जीएसटी ह्या रोजच्या आपल्या वस्तूंवरचा कमी केला किंवा काढून टाकला आणि ह्याच्यामध्ये मी तर इन्शुरन्स सुद्धा म्हणेन किंवा लाईफ इन्शुरन्स किंवा जनरल इन्शुरन्स यांच्यावरचा जीएसटी जर काढला, तर त्याचा पॉझिटिव्ह परिणाम हा त्याचा खप वाढण्यात होईल. त्यामुळे इकॉनॉमीला पण चालना मिळेल आणि टॅक्स कलेक्शन बाकीच्या वस्तूंचं डेफिनेटली आहेच. त्यामुळे टॅक्स कलेक्शन आपलं जीएसटीचं जास्तच आहे आणि प्रोडक्शनमध्ये जसं आता सेमीकंडक्टर म्हणतोय किंवा बाकी सुद्धा याच्यामध्ये जीएसटीचं कलेक्शन तुमचं वाढतच राहिलेलं आहे आणि वाढतं राहील. त्यामुळे डायरेक्ट टॅक्सेसवर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊन जर इकॉनॉमी सुधारली तर डायरेक्ट टॅक्सेस थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतील.
आणखीन एक महत्वाची गोष्ट सुदर्शन चक्र जे त्यांनी अगदी. डिफेन्सला हं, प्रोत्साहन देण्याकरता केलेलं आहे. हं. तर या सगळ्याचा पॉझिटिव्ह परिणाम आपल्या इकॉनॉमीवर होणार. अगदी. अजय सर, सेमी कंडक्टर संदर्भात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते, त्यावेळी मात्र त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. खरं तर सेमी कंडक्टर, माझा आवाज येतोय सर तुमच्यापर्यंत? मला ऐकू येत नाहीये. माझा आवाज येतोय आता? सर, माझा आवाज पोहोचतोय? हां, हां. अगदी. सेमी कंडक्टर आता येतोय व्यवस्थित तुम्हाला आवाज? हो, हो. अगदी. हो, हो. सेमी कंडक्टर संदर्भात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते, त्यावेळी मात्र त्यांनी असं म्हटलेलं आहे की सेमी कंडक्टर ही योजना फार वर्षांपूर्वीच लॉन्च झालेली होती. पण दुर्दैव ती लाल फितीत सगळी अडकली गेली. त्यानंतर मात्र सगळं नुकसान झालं, किंबहुना या सगळ्या व्यवसायांची तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं भारताच्या वाटचालीची फार नुकसान झालं. ही सगळी योजना लाल फितीत अडकल्यामुळे, किंबहुना हत्याच झाली असा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असं म्हटलं जात आहे. पण आज जेव्हा सेमीकंडक्टरचा विचार पुन्हा होतोय, जेव्हा याला चालना देण्याच्या दृष्टीनं विचार केला जातोय, त्या दृष्टिकोनातून 2047ला भारत नेमक्या कोणकोणत्या टप्प्यांच्या दृष्टीनं, नेमक्या कोणकोणत्या टप्प्यांवर आपण म्हणूया सेमीकंडक्टरच्या दृष्टीनं साकल्यानं विचार करता भारत कशी प्रगती करेल, किंबहुना भारताच्या प्रगतीचे ते टप्पे काय असू शकतील, सामान्य माणसांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर? सेमीकंडक्टर तर मला वाटतं ही फक्त पहिली स्टेप आहे. म्हणजे सेमीकंडक्टरचं तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता सरकारची जर चालना असेल, हं, कुठलाही मोठा उद्योग उभारायचा असेल ना, तर त्याला सरकारी चालना लागते, सरकारी सपोर्ट लागतो. हं. आता जसं त्यांनी जमिनी त्याकरता सेमीकंडक्टरला लागणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या त्यांनी मोकळ्या केल्या. हो. त्याच्यासाठी त्यांना टॅक्स इन्सेंटिव्ह दिला. अशा जर तुम्ही जर म्हणजे सरकारने जर प्रत्येक गोष्टीला जर सपोर्ट द्यायला जसे त्यांनी मध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला बूस्ट करण्याकरता ज्या योजना जाहीर केल्या होत्या, त्याचप्रमाणे अशा प्रत्येक सेक्टरला म्हणजे काही महत्वाच्या सेक्टरला जर त्यांनी चालना द्यायला सुरुवात केली, तर निश्चित 2047 पर्यंत भारत भारत हा आता आपण जो विकसनशील देश म्हणतो, तो विकसित भारत असेल. हं. आता विकसित भारताकरता अ, केवळ उत्पादन हे नाहीये. ते बरोबर. उत्पादन वगैरे हे महत्वाचे बाब आहेतच. हं, हं. पण त्याचबरोबर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सायंटिफिक डेव्हलपमेंट्स म्हणजे सायन्स, विज्ञान, तुमचा तरुण वर्गाला रोजगार हं, हं. आणि त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग. आता मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला खरं सांगायचं तर भारतामध्ये भारतामध्ये भारत हा एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून जगातल्या अनेक देशांना हा पॉझिटिव्ह वाटत आलेला आहे. उदाहरणार्थ आता आपल्याकडे Apple चं प्रोडक्शन चालू झालेलं आहे किंवा जर्मनीच्या काही कंपन्यांची ऑटो अँसिलरी म्हणजे त्याच्या ऑटोमोबाईलला जे सुटे भाग लागतात, मग Mercedes Benz असेल किंवा Volkswagen असेल, अशा कंपन्यांना लागणारे सुटे भाग सुद्धा भारतामध्ये जे तयार व्हायला लागलेत. हं. अशा अनेक टेस्लाचे जागतिक शोरूम्स आलेत. ॲब्सोल्युटली. त्यामुळे या सगळ्या देशांचं आपण जर मॅन्युफॅक्चरिंग हब होऊ हं. शकलो, जे होतोय, तर याचा निश्चित पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे. अगदी. रोजगाराचा विषय निघालाय म्हणून अजय सर, खरं तर मला या सगळ्याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे. मग एआयचे असलेले चॅलेंज, त्या दृष्टिकोनातून उपलब्ध असलेल्या नोकऱ्या, IT सेक्टर, या सगळ्याविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. आपण जर पाहिलं सर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजगाराविषयी बोलत असताना एआयचे चॅलेंजसुद्धा भारताच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे मानले जात आहेत. अगदी नुकतंच काही ठिकाणावरून नोकर कपात करण्यात आलेली आहे. मग ते TCSचं उदाहरण असू दे किंवा इन्फोसिसचं उदाहरण असू दे, तर AI फॅक्टरसुद्धा, एआयचं चॅलेंजसुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जात आहे. मला असं वाटतं की एआयचं चॅलेंज हे फक्त भारतापुरतं नाहीये, ते सगळ्या जगभरात आहे आणि तो एक ग्लोबल इश्यू आहे. हं, परंतु आपल्याकडे आता जी आपली तरुण पिढी आहे, त्यांना जर आपण एआय सक्षम केलं, म्हणजे जसं चीनमध्ये किंवा जपानमध्ये किंवा इतर विकसित देशांमध्ये मुलांना शाळेतल्या शिक्षण व्यवस्थेमध्येच एआयचा किंवा आय-टीचा समावेश केल्यामुळे ती मुलं आता एआय सक्षम व्हायला लागली आहेत. आणि जशी आपल्याला आय-टीची भीती होती, की आय-टी आल्यानंतर रोजगार जातील किंवा काय, तसं एआय बद्दल आणखीन जास्त भीती आहे आणि ती तशी थोडीफार खरीही आहे.
परंतु जर का आपण टेक्नॉलॉजिकल स्किल्स आणि एआय सक्षम सुद्धा झालो, तर मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम थोडाफार प्रमाणात तरी कमी होऊ शकेल आणि मुख्य म्हणजे आपण एआयच्या चॅलेंजला फेस करू शकू. सो ओव्हरऑल एआय हे नक्कीच भयावह आहे. कारण त्याचा इम्पॅक्ट कितपर्यंत जाईल हे अजून जगातल्या कुठल्याही देशाला माहिती नाही. इनफॅक्ट बहुतांशी विकसित देशातल्या लोकांनी सुद्धा एआयचा एआयचा हा बागुलबुवा नसून ही प्रत्यक्षात येणारी चिंतेची बाब आहे असं मत व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला याच्यासाठी स्वयंरोजगार निर्माण करणे, तसेच सुदैवाने आपण शेतीप्रधान आहोत, तर शेती हा दुसरा एक महत्वाचा मार्ग आहे आपल्याकडे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे आपली जी कन्झम्पशन क्षमता आहे आपल्या देशाची 150 कोटीचं पॉप्युलेशन आहे. ह्या सगळ्याचा आपल्याला कुठेतरी पॉझिटिव्ह वेने उपयोग करता येतो का? आणि एआयचा तिथे काही उपयोग होता का हे पण बघायला लागेल. अजय सर, आपण जर पाहिलं तर हे चॅलेंज ग्लोबली चॅलेंज आहे, त्यामुळे त्याही दृष्टिकोनातून खरं तर पावलं उचलणं फार महत्त्वाचं आहे. पण एक लखपती दीदी योजनेचा देखील लाल किल्ल्यावरून उल्लेख करण्यात आला. ती योजनासुद्धा त्या दृष्टिकोनातून तितकीच महत्त्वाची मानली जाते. पण आता डिफेन्ससाठी जो काही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे किंवा डिफेन्ससाठी जे फुल हँड फ्री हँड आपण म्हणूया देण्यासंदर्भात जी काही घोषणा करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून, त्या दृष्टिकोनातून सुद्धा आर्थिकदृष्ट्या भारतानं फार या सगळ्यामध्ये पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे म्हणण्यापेक्षा ग्लास ब्रेक करण्याचा प्रयत्न केलाय विकसित भारताचं स्वप्न पाहत असताना. त्यामुळे अर्थात विकसित भारताचं स्वप्न पाहू शकता असं एकच वाक्य ऐकू आलं, बाकीच अगदी नाही अगदी ऐकू. आर्थिकदृष्ट्या जर भारताला सक्षम व्हायचं असेल तर मात्र आत्मनिर्भर होणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग ती आत्मनिर्भरता केवळ आयात आणि निर्यातवर अवलंबून न राहता त्यासाठी मात्र सर्वंकष पातळीवर प्रयत्न होणं नितांत गरजेचं आहे. त्यामुळे जी तरतूद करण्यात आलेली आहे आर्थिकदृष्ट्या, त्या दृष्टीनं देखील महत्त्वाची पावलं आता केंद्र सरकारच्या वतीनं देशाच्या वतीनं टाकली जात आहेत, जी विशेष उल्लेखनीय म्हणायला हवी. मला जे काय ऐकू आलं त्याच्यावर मी सांगतो. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की विकसनशील देशाच्या आपल्या जो आपला प्लॅन आहे विकसित देश बनवायचा, अगदी. त्याच्याकरता उचललेली जी पावलं आहेत ती बरोबर आहेत की नाही. मला असं वाटतं की गेले तुम्ही जर पाहिलं सातत्याने गेली 5 वर्षाचा अर्थसंकल्प पाहिलात, तर त्या अर्थसंकल्पातनं आपण इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार, महिला सक्षमीकरण, तसंच एज्युकेशन आणि टेक्निकल म्हणजे आय-टी-आयचं आपण वाढवले, आय-आय-टी वाढवल्या. तर ह्या सगळ्याचा एकच रोग दिसतो की आपल्याला भारताला विकसित करायचंय. आता ह्याचं म्हणजे आपण जेवढे ज्या स्टेप्स आपण आतापर्यंत अर्थसंकल्प त्या फक्त इम्प्लिमेंट कितपत होत आहेत आणि त्याच्यावर कायम लक्ष ठेवून ते इम्प्लिमेंट करणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे एकीकडे आपला पेपरवर प्लॅन चांगला जरी दिसत असला किंवा चांगला दिसतोय, तर हे प्रत्यक्षात आणण्याकरता एका कार्यक्षम व्यवस्थेची जरूरत आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक राज्य त्याप्रमाणे स्टेप्स घेत असेल. महाराष्ट्र त्यात काही पाठी नाहीये. त्यामुळे आपले 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक तर परदेशी गुंतवणूक भारतात आणणं, दुसरं म्हणजे रुपया सक्षम करणं आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे भारत रोजगार सक्षम म्हणजे आपल्या युवकांना जे बरेच वेळा परदेशी नोकऱ्यांकरता अट्रॅक्ट होतात किंवा तिथे जायला त्यांना ते मोहात पडतात. त्याच्याऐवजी आपल्या देशातच उत्तम नोकऱ्या केल्या तर टॅलेंट आपल्या देशातच राहील आणि आपण खरोखरच एक जे आपला जो प्लॅन आहे की मी 2047 पर्यंत पूर्ण विकसित भारत आणि कदाचित ही पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल तर ते शक्य होऊ शकेल. अगदी. अजय सर, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल आणि या सगळ्या विषयीची खरं तर प्रश्नांची उकल केली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.